रोक रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. हे लक्षात घ्या. विषय गंभीर घ्या. जाऊ नका. खाली बसा. खाली सदस्य निवडून आलेला आहे. तुम्ही काहीतरी जनतेला आश्वासन देऊन इथं आलेला आहे ग्रामपंचायतला. विरोधात असेल सत्तेत असेल, तुमच्या वार्डात आश्वासन दिल्यापैकी कुठला प्रश्न वार्डासाठी मांडला सदस्याने सांगावा आम्हाला. तुम्ही 6 सदस्य सांगा. आम्ही बाबा 9 सदस्यांनी बोला काय. वर ब्लॉक टाकून घेतलेला आहे. खाली रस्ता आता मंजुरीला प्रस्ताव दिलेला आहे आणि 2 वेळा आपण प्रस्ताव दोन्हीकडे घालतो. आरटीआय आणि अण्णाभाऊसाठी दोन्ही गटामध्ये 10 लाख रुपये समजा शौचालयासाठी आणलं, पण जागा अभावी तो प्रस्ताव माहेरी गेला. आता त्याला काय आपली म्हणजे आपण जागा उपलब्ध नसल्यामुळे 20 लाख रुपये आपले रिटर्न गेले. जागेसाठी तरी भरपूर प्रस्ताव आला, कुठे जागेच काय उपलब्ध झाले नाही. त्यामुळे हाय शौचालयाचा माहेरी परत गेलेला. कुठले 25-15 होता, 30-54 होता, डीपीडीसी होता, कुठला होता 25-15 कस काय माघारी गेला? जागेअभावी गेला म्हणजे जागेअभावी जर जात असेल तर तुम्हाला तरतूद करायला तुम्ही कोणाच ना कोणाच बक्षीस पत्र करून घ्यायला ना. कोण देते बक्षीस पत्र? कोण देणार? ग्रामपंचायती कुठला कुठं जागा असेल ना. आता ग्रामपंचायत शौचालय कुठे आहे दाखवतो तुम्ही. 5 वर्ष केलंय काम. 5 वर्ष काम केलंय. 5 वर्षाचं मागचं काढू काय काढायचं ती सगळंच काढा. माझं भैरवनाथ मंदिराच्या पाठीमाग आहे, त्याला किरकोळ जर वस्तू जर साहित्य जर पुरवठा केला आणि ती जर दुरुस्त केलं तर भक्तगणाच्या आणि ग्रामस्थांच्या सुद्धा ती सेवेत येऊ शकतं. एवढं चांगलं आणि सुबक मध्ये हे आहे ती व्हायला पाहिजे होतं. त्याचं उत्तर मी देतो. आता मी त्याचं उत्तर मी देतो. ठीक आहे. त्याचं उत्तर मी आता ऐका, मला बोलायचं माझं कंटिन्यू अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी ओला सुका कचरा वाहतूक करण्यासाठी घंटा गाडीचा, तर ती घंटा गाडी जर 3-4 वर्ष झालं सध्या तर कुठं काय कार्यरत दिसत नाही. आहे का नाही हाच प्रश्नचिन्ह आहे सर्व ग्रामस्थांना. मुद्दा नंबर 2, सिद्धनाथ मंदिर तरंगपळ यांच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करून मिळावी. त्याला किरकोळ साधारणतः 1 लाख रुपयाच्या आत 1 लाख रुपये बिन खर्च होणार नाही. ऍक्च्युली कुठं पाण्याची टाकी, कुठं पाईपा कुठे डॅमेज झालेली आहे, कुठं कुठं काय काय छोटे छोटे वस्तू ज्या आहेत म्हणजे किरकोळ, ती जर खर्च केला तर ती भक्तगणाच्या चला ठीक आहे नागरिकांच्या राहू द्या, पण भक्तगणाच्या तरी दृष्टिकोनातून त्यांच्या उपयोगात ती गोष्ट येऊ शकते. राहिला विषय 15 वित्त आयोग योजना अंतर्गत 15% मागासवर्गीय निधी आहे. त्याचा तर 3 वर्षात 2023 ते 2026 आज रोजी तारखेपर्यंत अद्याप ती कुठे खर्च केलेला दावला. त्यामार्फत तुम्ही बाकडे घेऊ शकता, कचरा कुंडे घेऊ शकता, अनेक काय गोष्टी करायच्या म्हटलं तर करू शकता. राहिला विषय तर मला एवढं सांगायचंय. आणि दुसरी गोष्ट, एकेकाळी काय ग्रामस्थांची इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लूट झाली ते म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाला पुढचा आरो त्या 1 रुपया 1 लिटर साठी 2 रुपये त्यांना मोजावं लागत असायचं. आणि दुसरा गोष्ट 5 रुपये म्हणजे 15 तिथं लिहिलेलं असं आहे की 5 रुपये मध्ये 15 लिटर, तर कदाचित तिथं 10 रुपये मोजावं लागत असायचं. म्हणजे 2 वेळा 10-5 रुपये कॉईन टाकावं लागत असायचं. तर अशा गोष्टी मी 1/6/2026 रोजी ग्रामपंचायतीला पत्र केलेलं असून सुद्धा सदर ग्रामपंचायतीनं किंवा सदर कार्यालयानं किंवा संबंधित संविधानिक पदावर असणारे जी कोण आहेत, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, यांनी कोणत्याही प्रकारची यावर दखल घेतलेली नाही. म्हणजे हे फार मोठी शोकांतिका आहे गावाच्या दृष्टिकोनानं. मशीन बसवली, दुसरी गोष्ट नेटाचं पुढं टाकलं ते ऑटोमॅटिक त्यांना बोलून त्यांचं काय मत आहे? 3 दिवसापूर्वीच त्याच्यावर काहीतरी विचार करून तुम्ही म्हणत त्या पद्धतीने काम केलं जाईल. ते आता जे सांगितलेलं आहे आणि ग्रामसभेमध्ये काही अर्ज आलेत ऐन वेळेस ते अर्ज वाचन करतो. आणि ती माणूस
पण द्या. नाही, नाही, अर्धा आणि आठवडाभरची मुदत द्यायची. भाड्यानं आंदोलन वाचन केलं पाहिजे. नकाशाप्रमाणे ते नकाशाप्रमाणे घ्यायचं. शेतकऱ्याच्या गाव पाशापासून चॅनेल पत्र सह्या घ्या आणि सह्या घेऊन तो रस्ता सरपंच काढील सह्या नसल्यामुळे शेतकरी आडीतून रस्ताच जाऊ देणार. त्या दिवस आम्ही लय दिवस दमलो सह्या देत नाही ते त्याला वर पंचायत समितीला जाऊ दे की पुढे पुढे म्हणानं होतं. सह्या ना देऊ द्या तुमच्या गावचं ठरवून द्या, पंचायतीला द्या. पंचायतीला द्या ना तुम्ही. तुम्ही काय म्हणलास काय आम्हाला द्यायचं का एकट्याला ऐकून घ्या, ना देऊ द्या सह्या त्यांनी. सरकार केलेलं त्यांच्याकडनं. साहेबाची काय